सर्व एसटी बसेसला दैठणा येथे अधिकृत थांबा देण्यात यावा। ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांना निवेदन। परभणी गंगाखेड महामार्गावर परभणी तालुक्यातील मौजे दैठणा हे सर्वात मोठे आणि तीर्थक्षेत्राचे गाव आहे। दैठणा गावात 400 वर्षापासून संत परंपरेतील आणि वारकरी संप्रदायातील थोर संत श्री बुवासाहेब महाराज ठाकूर बुवा तसेच श्री धीरजगिरी महाराज यांची समाधी असून दैठणा गावाला मराठवाड्याची प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। त्यामुळे दर्शनासाठी हजारो भाविक भक्त दैठणा गावात येत असल्याने सर्व एसटी बसेसला दैठणा येथे अधिकृत थांबा देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदनाद्वारे करण्यात दैठणा हे गाव तीर्थक्षेत्राचं गाव असून परभणी आणि गंगाखेड या दोन्ही मोठ्या शहराच्या मध्यभागी आहे। या गावाला दर महिन्याच्या एकादशीला परिसरातील व मराठवाड्यातील बरेचसे भाविक श्री संत ठाकूरबुवाचे दर्शनाकरता व धीरजगिरी महाराजांच्या दर्शनाकरता येत असतात। या भाविकांमध्ये लातूरहून येणारे, उदगीरहून येणारे आणि मराठवाड्यातल्या इतर भागातून जसं विदर्भातूनही काही लोक येतात। तर ह्या सगळ्या लोकांची त्याचबरोबर दैठण्यामध्ये बँका, दवाखाना, त्यानंतर पोलीस स्टेशन, जिल्हा परिषदेचे हायस्कूल आहेत आणि त्यानंतर इतर संस्था पण त्या ठिकाणी आहेत। इथं जाणारे येणारे विद्यार्थ्यांची संख्या पण बरीच मोठ्या प्रमाणात आहे। तर ह्या सगळ्या लोकांचा जर विचार केला तर दिवसाला कमीत कमी 1000-1500 प्रवासी या गावातून इतर गावाला जाण्या-येणं करतात। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आमच्या गावातून जाणारी एसटी महामंडळाची प्रत्येक बस या ठिकाणी थांबली पाहिजे असं आमचं दैठणावासियांचं म्हणणं आहे। आणि याकरता आम्ही आत्तापर्यंत वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला या ठिकाणी शासनाकडून न्याय मिळत नाही, म्हणून आज आम्ही पालकमंत्री महोदयांना या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि येत्या 6 तारखेला आम्ही या ठिकाणी जर ही मागणी आमची पूर्ण नाही झाली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला दिलेला आहे। तरी शासनानं या विनंतीचा या ठिकाणी गांभीर्याने विचार करून आणि आमची अडचण लक्षात घेऊन या तालुका पातळीवरच्या गावाला न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे।